ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली स्वतःशीच बोलत असते. ती अर्जुनला आठवून असं स्वतःशीच म्हणते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तेवढ्यात कल्पना तिथे येते. सायली कल्पनाला म्हणते, आई मला आज खूप छान वाटतंय. याआधी इतकं छान कधीच वाटलं नव्हतं. कल्पना विचारते, हो पण झालं काय नक्की? सायली म्हणते, मी एकदम ठीक आहे. चला आपण खाली जाऊ. मला किचनमध्ये काम आहे भरपूर. कल्पना म्हणते, तू नेहमी सगळ्यांचा विचार करतेस, कधी स्वतःचा पण विचार कर. सायली म्हणते, आता स्वतःचाच विचार करणार आहे. चैतन्य अर्जुनला भेटायला येतो. अर्जुन त्याला विचारतो, तन्वीला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कसं माहीत? चैतन्य म्हणतो, ते मीच सांगितलं. मी साक्षीला सांगितलं, तिने बहुतेक तन्वीला सांगितलं असावं. अर्जुन चैतन्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, आपली भांडणं झाली होती पण मनातून मैत्री कायम होती ना आपली. तू असं कसं वागू शकतोस? चैतन्य म्हणतो, तू बोल, मला वाटेल तसं बोल, मला शिव्या घाल. मला आता हे समजत नाही की साक्षी हे तुझ्या विरोधात कसं वापरेल. तुझ्यावर आणखीन काही संकट आलं ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. मला असं वाटतंय मी सुद्धा कुणालसारखं काहीतरी. पुढे काही बोलण्याच्या आत अर्जुन चैतन्याला कानाखाली वाजवतो. नंतर त्याला मिठी सुद्धा मारतो. शांतपणे बसवतो आणि पाणी प्यायला देतो आणि म्हणतो, मान्य आहे प्रॉब्लेम झालाय पण त्यावर आपण सोल्युशन काढूयात. प्रिया साक्षीकडे येते आणि रागाने म्हणते, हा काय फालतूपणा आहे? तू हे सगळं मुद्दाम केलंस ना? साक्षी म्हणते, काय खोटं सांगितलं मी? प्रिया म्हणते, अर्जुन सायलीचं लग्न फेक आहे. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. हे सगळं खोटं आहे. तुझं ऐकून मी त्या म्हातारीला सांगायला गेले आणि दणकन तोंडावर आपटले. सायलीने देवासमोर शपथ घेतली की त्यांचं लग्न खरं आहे आणि त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. साक्षी म्हणते, सायलीने शपथ घेऊ देत पण ही बातमी 100% खरी आहे. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे. प्रिया म्हणते, म्हातारीने चैतन्याला फोन सुद्धा केला होता आणि त्याने क्लिअरली सांगितले की त्यांचं लग्न खरं आहे. त्यांचं प्रेम होतं एकमेकांवर. हे ऐकून साक्षीला चैतन्यावर संशय येतो. साक्षी म्हणते, चैतन्य असा का वागला हे तर मी शोधून काढेलच, पण सायली आणि अर्जुनने सह्या केलेले हे कॉन्ट्रॅक्ट कुठेतरी असेलच. हे आपल्याला शोधून काढायला हवं. एकदा का हा पुरावा आपल्या हाती लागला की आपल्याला कोणाचीही मदतीची गरज नाही. इकडे सायली अर्जुनच्या फोटोशीच बोलत असते. तिला अर्जुनला हे सांगायचं असतं की तिच्या मनात काय आहे. अर्जुन चैतन्याला शांत करतो. चैतन्य म्हणतो, तू खूप पटकन समजून घेतलंस मला. तू इतका सेन्सिटिव्ह कधी झालास? अर्जुन म्हणतो, ही जादू माझ्या बायकोची आहे. चैतन्य अर्जुनला म्हणतो की तू सरळ सायली वहिनींना सांगून टाक की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. इकडे सायलीलाही आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असते. अर्जुन चैतन्याला म्हणतो की मी माझं प्रेम कसं सांगू त्यांना? कॉन्ट्रॅक्ट मधला तो क्लॉज आडवा येतोय ना? चैतन्य म्हणतो, जोपर्यंत मधुभाव सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला फिलिंग्स येणं सुद्धा अलाउड नाहीये. प्रेम तर लांबचीच गोष्ट आहे. अर्जुन सतत टाकलेल्या क्लॉजमध्ये अडकलेला असतो. अर्जुन म्हणतो, मला माझं प्रेम लपून ठेवावंच लागेल. इकडे सायली अर्जुनला सांगण्यासाठी तयार असते. ती तिच्या डायरीमध्ये अर्जुन बद्दलच्या तिच्या मनातील भावना शब्दात मांडत असते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनला कॉल करते कारण त्याला यायला उशीर झालेला असतो. अर्जुन रागाने फोन उचलतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो, काय झालं? मला तुम्ही सारखं सारखं कॉल का करताय? सायली म्हणते, माफ करा, कामात आहात का? अर्जुन म्हणतो, ऑफिसमध्ये कामच करणार ना, आणि तो फोन ठेवून देतो. अर्जुनला सायलीशी असं वागताना खूप वाईट वाटत असतं पण त्याला वाटतं मी असं नाही वागलो तर तुम्ही मला सोडून जाल. तर प्रेक्षको, तुमच्यावर त्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.